Hello. So we were learning about disaster mitigation and effects of the disaster, through which we are going to learn about various disaster, their effects, and their mitigation plans. So we have learned about earthquake. आपण त्याचे इफेक्ट बघितले होते. And today we are going to learn about tsunami. Tsunami can cause in inundation of the land and bring massive losses to the life and property. जर बघितलं तर yeah, this is the new word for me today. um, okay, so cool. So inundation, that's the word, which means जलप्रलय. सो सुनामीमुळे जलप्रलय होऊ शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणावरती लाईफला त्याचा मोठा लॉस होऊ शकतो, प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणावर डिस्ट्रॉय होऊ शकते. सम ऑफ द मेजर इफेक्ट्स ऑफ सुनामी आर ॲज फॉलोज. फिजिकल डॅमेज डेफिनेटली आपण बघितलंय की एखादी असं नाही मला म्हणायचं आहे स्पेसिफिकली, पण जेव्हा सुनामी आली आपल्याकडे तेव्हा केवढ्या मोठ्यावरती कोस्टल एरियामध्ये नुकसान झालं होतं. पोर्ट फॅसिलिटीज, बोट्स, फिशिंग नेट्स, घरं, लोकांचे इतर गोष्टी, सगळं सगळं खूप मोठ्या प्रमाणावरती डॅमेज झालं होतं. बरोबर ना? Then there is environmental damage. There are evidences of ever increasing impact of tsunami upon environment. Tsunami generates tons of debris on the account of structural collapse of a weaker buildings, release of a toxic chemicals into environment on account of chemical leak, etc. have negative impact on the already fragile ecosystem. So already जी अतिशय वीक अशी असलेली आपली इकोसिस्टीम आहे, तर त्या सिस्टीम किंवा आपण ती वीक केली असं आपण म्हणू, तर त्या सिस्टीमवरती खूपदा असा प्रभाव पडतो की अ, त्या सिस्टीममध्ये खूपदा केमिकल लीक्स होतात. वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा सगळं बिल्डिंग किंवा इतर गोष्टी तुटून त्याचा डेब्रिस म्हणजे गाळ तयार झालेला असतो, जो काही मोठा पोषक गाळ नसतो, तो पसरल्यामुळे सगळ्या जमिनीचं नुकसान होतं, त्याची फर्टिलिटी कमी होते. लोकांचं तर नुकसान आहेच, त्याच्याबरोबर एन्व्हायर्नमेंटचं पण नुकसान होतं. देन कॅज्युअल्टीज. नेहमीच असं बघितलंय की सुनामी ह्याला सी शोरवरती वॉटर बॉम्ब बसल्यासारखी असते. म्हणजे ती इतक्या जोरात फुटते किनाऱ्यावर येऊन, की त्यामुळे खूप लोकं वॉश्ड आउट होतात, म्हणजे वाहून जातात समुद्रात किंवा मोठमोठ्या वेव्हजमध्ये क्रश होऊन जातात. ओके. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. सो जर तुम्ही बघितलं तर एन्व्हायर्मेंटल डॅमेज आहे, फिजिकल डॅमेज आहे, कॅज्युअल्टीज आहेत. पब्लिक हेल्थवर त्याचाही खूप मोठा परिणाम होतो. ड्रिंकिंग वॉटर अनसेफ होऊन जातं जेव्हा सुनामीच्या लाटा येतात तेव्हा. पाईपलाईन्स डॅमेज होऊ शकतात. नंतर सॉल्ट वॉटर आणि डेब्रिस यांनी मिक्स असलेलं ड्रिंकिंग वॉटर नेहमीच एपिडेमिक्स क्रिएट करू शकतं, वॉटरबॉर्न डिसीजेस क्रिएट करू शकतं. आणि याचा इम्पॅक्ट ऑन स्टँडिंग क्रॉप्स म्हणजे उभ्या असलेल्या शेतावर पण त्याचा परिणाम होतो. त्यामुळे फूड सप्लाय कमी होतो. म्हणजे रोपं आडवी होऊन जातात. तर सगळं शेत डॅमेज होऊन जातं आणि त्यामुळे फूड सप्लायवरही त्याचा प्रॉब्लेम होतो. द ॲग्रीकल्चरल लँड इन द कोस्टल एरिया मे सॉरी agricultural land in the coastal area may rendered infertile due to salt water from the sea. म्हणजे जे सॉल्ट वॉटर आत येतं समुद्राचं, मे बी पाणी जिरून जाईल, पण त्यातली जी सॉल्ट्स असतात ती ओव्हरऑल गॅदर्ड झाल्यामुळे सॉल्ट सेलिनेशन होतं जमिनीचं. देन देर इज क्वेश्चन फॉर होल दिस की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक अँड सुनामी. मला वाटतं मी तुम्हाला सगळेच नीट एक्सप्लेन केलेत. पॉइंट टू पॉइंट तुम्ही जे एक्सप्लेन केलेत तर दे आर व्हेरी फेअरली व्हेरी इझी. ओके. सो अर्थक्वेक आणि सुनामीसाठी काय रिस्क रिडक्शन मेजर, इथे रिक कसं लिहिलंय, इट्स अ रिस्क रिडक्शन मेजर्स. तर पहिली गोष्ट हॅझार्ड मॅपिंग. कोणत्या प्रकारे नुकसान होऊ शकतं याचं आधी मॅपिंग करणं, मेजर घेणं. किती होऊ शकतं याचा अंदाज करणं. पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम्स अँड ट्रेनिंग. याच प्रकारच्या संकटातून कसं वाचलं पाहिजे यासाठी पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम आणि ट्रेनिंग मधून जाणं. असेसमेंट अँड रिडक्शन ऑफ अ स्ट्रक्चरल वल्नरेबिलिटी. म्हणजे आपण कुठल्या प्रकारे स्ट्रक्चर किंवा एखादं जर आपण असं म्हणू शकतो की
बिल्डिंग आहेत, कन्स्ट्रक्शन आहे, रोड्स आहेत. सो अशा प्रकारची कुठलीही जी स्ट्रक्चर्स आहेत, ती कशाप्रकारे डॅमेज होऊ शकतात आणि ती जर डॅमेज होऊ द्यायची नसतील, तर काय-काय केलं पाहिजे? अशा प्रकारच्या गोष्टी स्ट्रक्चरल वल्नरेबिलिटीच्या असेसमेंटमधून समजतात, बरोबर? देन लँड यूज कंट्रोल ऑर झोनिंग बिल्डिंग कोड्स म्हणजे कशाप्रकारे जमीन वापरली पाहिजे, कुठली जमीन कशासाठी? आता असा विचार करा, किनाऱ्यावरच्या सगळ्या जमिनीवरच बांधकामं झाली, तर झाडं कुठे लावणार? सुनामीची पण लाट झाडांमुळे मोठ्या प्रमाणावर डॅमेज कमी करू म्हणजे झाडामुळे कमी होऊ शकते ती जी लाट असते ती. निदान तितका कमी प्रमाणावर तोटा होऊ शकतो, असं आपण म्हणू शकतो. सो दुसऱ्या गोष्टीने झोनिंग ऑफ बिल्डिंग कोड्स म्हणजे कुठली बिल्डिंग कशाप्रकारे, कोणत्या शेपमध्ये बांधली पाहिजे, या सगळ्या रिलेटेड. जी माणसं तिथे राहतायत त्यांच्याकडे इन्शुरन्स आहे का? कारण तो इन्शुरन्स उपयोगी पडणार डॅमेज झाल्यावर. मग तशा प्रकारे लोकांना इन्शुरन्स पुरवणं, त्यांना तो घेण्यासाठी अवेअर करणं, या सगळ्या रिस्क रिडक्शन्स आणि मेजर्समध्ये येतात. दुसरा असतो तो म्हणजे प्रिपेअर्डनेस मेजर. तुम्ही त्या डिझास्टरसाठी किती प्रिपेअर्ड आहात. Okay. Earthquakes warning system, preparedness program, training to NGO and government officials for rescue operations, fixing instruments like deep ocean assessment and reporting tsunami. म्हणजे अशा प्रकारची डीप ओशन असेसमेंट, DOE आणि रिपोर्टिंग सुनामी अशा प्रकारे म्हणजे ही सारी इन्स्ट्रुमेंट्स जी आपल्याला मदत करतात त्याचा वापर करून इन्स्टॉलेशन करून योग्य प्रकारे आधीच सुनामीबद्दल आपल्याला माहिती मिळेल, रिपोर्ट करता येईल ह्याचा प्रयत्न करणं. एन-जी-ओ आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्सना रेस्क्यू ऑपरेशन्स कशी कॅरी करायची, त्यासाठी कशी मॅनेजमेंट करायची, कसं वर्कफोर्स वापरायचं, याचं ट्रेनिंग देणं. प्रिपेअर्डनेस प्रोग्राम तुम्ही एका क्षणात घराबाहेर तुमचं सगळं महत्त्वाचं घेऊन बाहेर पडू शकाल. यासाठी प्रिपेअर कसं व्हायचं आणि अर्थक्वेक होईल अशी शक्यता असेल तर त्याची वॉर्निंग आधीच कशी मिळेल हे सांगणारी अर्थक्वेक वॉर्निंग सिस्टीम इन्स्टॉल करायची. सो दीज आर द प्रिपेअर्डनेस मेजर. मगाशी ती बघितली होती आपण, ती होती रिस्क रिडक्शन मेजर. आत्ता बघतोय प्रिपेअर्डनेस मेजर आणि त्यानंतर आत्ता आपण बघणार आहोत पोस्ट डिझास्टर नीड्स. ओके, डिझास्टर नंतर काय काळजी घ्यायची असते, काय गरज असते. सो सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन. जर समजा एखादी बिल्डिंग कोलॅप्स झाली असेल, एखादं वाहन वाहून गेलं असेल किंवा असं, तर त्यावेळी त्यातल्या लोकांचा शोध घेणं, त्यांना वाचवणं, डिस्ट्रिब्युशन ऑफ फूड अँड ड्रिंकिंग वॉटर टू अर्थक्वेक सुनामी अफेक्टेड पीपल. म्हणजे जे लोक म्हणजे काय म्हणू आपण त्याला, बेघर झालेले असतात, कदाचित त्या काळात त्यांची घरांना डॅमेज झालंय, जखमी झालेत, त्यांना खाणं पाणी पुरवणं, इमर्जन्सी मेडिकल असिस्टन्स प्रोव्हाइड करणं, सर्वे ऑन अ डॅमेज नीड्स म्हणजे काय काय नक्की डॅमेज झालंय याविषयी सर्वे करणं, रिलीफ असिस्टन्स म्हणजे योग्य वेळी त्यांना मदत पुरवणं, रिलीफ असिस्टन्स, कंपन्सेशन, रिकन्स्ट्रक्शन अँड रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणं. ह्या गोष्टी पोस्ट डिझास्टर नीड्स मध्ये येतात. सो डेफिनेटली ह्याच्यावर खाली दिल्या प्रकारे प्रश्न येऊ शकतो. सजेस्ट व्हेरियस मेजर्स टू बी टेकन बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर अर्थनट्स अँड सुनामी. दॅट इज अर्थनट्स म्हणजे अर्थक्वेक. ओके, सो हे सगळं करताना सुद्धा काही डूज आणि डोंट्स आहेत. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑन द occasion issued some useful do's and don'ts for the people in the earthquake prone, flood prone and cyclone prone areas. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही काय करावं आणि काय करू नये याची मेजर्स दिलेत. जिथे भूकंप खूपदा होतो, जिथे खूप वेळा पूर येतो, जिथे खूपदा वादळ येतात, अशा एरियासाठी. ओके, सो अर्थक्वेकसाठी डूज आणि डोंट्स कसे आहेत? इमिजिएट ऍक्शन्स आहेत. इंडोर्स, डू नॉट रश आउटसाइड. Get your family into doorways, under tables, or if they are bedridden, under their beds. Keep away from windows and chimneys. So काय करा? बाहेर पडायला धावू नका. आपल्याकडे अर्थक्वेक झाला की लगेच बाहेर पडायची असते. बाहेर काय होणार आहे? झाडं पडणार आहेत का? मोठी बिल्डिंग असेल तर ती पडणार आहे का? याचा आपल्याला अंदाज नसतो. सो बाहेर पडू नका. तुमच्या घराच्या दारात, दाराच्या फ्रेममध्ये किंवा टेबलाखाली किंवा बेड रिडन लोक असतील, कायम बेडवर जे राहणारे असतील, बेडवर ज्यांना म्हणजे काही आजारामुळे तसं असेल, तर त्यांना त्यांच्या बेड खाली ठेवा. तुम्ही तुमच्या घराच्या विंडोज पासून आणि चिमनीज पासून म्हणजे धुरांड्यांपासून लांब राहा. दुसरी गोष्ट आउटडोर.
कीप क्लिअर ऑफ अ बिल्डिंग्स, बिल्डिंग पासून लांब राहा. हाय वॉल्स ऑर डँगलिंग इलेक्ट्रिक वायर्स, म्हणजे आकाशात लटकणाऱ्या किंवा इलेक्ट्रिकच्या तारा, हाय वॉल्स खूप उंच इमारती, या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. डू नॉट एंटर अ डॅमेज्ड बिल्डिंग, म्हणजे ज्या बिल्डिंग तुटलेल्या असतील, अंडर कन्स्ट्रक्शन असतील, त्याच्यात बिलकुल आत शिरू नका. सो दॅट इज इनडोर्स आणि आउटडोर्स. जर समजा तुम्ही ड्राईव्ह करत असाल तर काय करा, इफ यू फील द अर्थक्वेक वेन रायडिंग इन अ कार और अ बस, आस्क द ड्रायव्हर टू पुल ओव्हर अँड स्टॉप. स्टे इनसाइड द व्हेकल. सो जर समजा तुम्ही ड्रायव्हिंग करताय, तुम्ही बसमध्ये असाल, कारमध्ये असाल, तर तुमच्या ड्रायव्हरला थांबायला सांगा. तुम्ही थांबा, तुम्ही ड्राईव्ह करत असाल तर. पण तरी व्हेइकलच्या आतच राहा. थोडक्यात तुमच्या डोक्यावर शेल्टर असू द्या. देन ॲज सून ॲज कॅन, म्हणजे लवकरात लवकर तुम्ही काय करा, पुट आउट ऑल द डोमेस्टिक फायर्स अँड टर्न ऑफ द हीटर्स. सगळ्या प्रकारचे हीटर्स, गॅस, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, हे सगळे जे असतात ते कम्प्लिटली बंद करून टाका. डोमेस्टिक फायर, जर समजा गॅस लावला असेल किंवा कुठे चूल लावली असेल, तर ती लगेच बंद करून टाका. टर्न ऑफ इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर इफ द हाऊस इज डॅमेज. जर घराला कुठल्या प्रकारचा धोका झाला असेल, तर गॅस, वॉटर, इलेक्ट्रिसिटी हे बंद करून टाका. लीव्ह द हाऊस इफ द फायर स्टार्ट्स अँड कॅनॉट बी पुट आउट ॲट वन्स. जर समजा आग लागलीच घराला आणि तुम्हाला ती विझवता नाही येत हे लक्षात आलं, तर लगेच घरातून बाहेर पडा. लीव्ह द हाऊस इफ देअर इज अ गॅस लीक, इट डिटेक्टेड आफ्टर द गॅस इज टर्न्ड ऑफ. सो लगेचच बाहेर पडून, गॅस टर्न ऑफ झाल्यावरही तुम्हाला जर लक्षात आलं की गॅसचा वास येतोय, कुठल्याही प्रकारे तशा प्रकारचं इंडिकेशन मिळालं, तर लगेच घर सोडून बाहेर पळा. सेव्ह वॉटर, पाणी सेव्ह करा. फिल ऑल द इमर्जन्सी कंटेनर्स. तुम्हाला इमर्जन्सी कंडिशनमध्ये वापरता येतील अशा सगळ्या प्रकारच्या भांड्यांमध्ये, पातेल्यांमध्ये, टब्समध्ये, बादल्यांमध्ये, कुठल्याही प्रकारच्या कंटेनरमध्ये पाणी भरून ठेवा. फ्री पेट्स अँड डोमेस्टिक ॲनिमल्स, डॉग्स, कॅट्स अँड कॅटल्स. म्हणजे असा विचार करा, खूपदा ह्या लोकांना बांधून ठेवल्यामुळे त्यांना स्वतःचा रेस्क्यू करता येत नाही. हे लोकं निसर्गात जन्माला आलेले असतात. त्यांना स्वतःचा जीव वाचवता येतो. सो जेव्हा कधी अशी परिस्थिती येते, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे कुत्रे, मांजरं, तुमचं गाई, गुरं असतील, त्यांना मोकळं करा. फ्री देम, सो दॅट ते त्यांचा जीव वाचवू शकतील. सो मला वाटतं मी तुम्हाला काय-काय सांगितलंय हे एकदा आपण गो थ्रू करूया. आपण बघितलं की त्सुनामी म्हणजे काय असतं आणि त्याच्यासाठी काय त्याचे इल इफेक्ट्स होतात. त्यानंतर अर्थक्वेक आणि त्सुनामी असल्यावर त्याचं डिझास्टर मिटिगेशन प्लॅन कसा असला पाहिजे 3 स्टेपमध्ये. रिस्क रिडक्शनसाठी, प्रिपेअर्डनेससाठी आणि पोस्ट डिझास्टर नीड्सची मेजर्स असली पाहिजेत. आणि अर्थक्वेक, सायक्लॉन, फ्लड, अशा जे काय म्हणू आपण त्याला, अशा ज्या प्रकारचे डिझास्टर असतात, त्या डिझास्टरच्या वेळी डूज आणि डोंट्स, म्हणजे काय करावं आणि काय करू नये, याची गव्हर्नमेंटने जी लिस्ट दिली आहे, त्यानुसार आपण काय केलं पाहिजे, यातले काही सॉरी, यातल्या काही गोष्टी आपण पाहिल्या, काही सूचना, काही डायरेक्टिव्हज आपण पाहिल्या. ओके. सो व्होल्कॅनोज याचा अर्थ ज्वालामुखी. Like earthquakes, volcanoes are sudden and abrupt explosion of a smoke, dust and lava. म्हणजे व्होल्कॅनो एक्सप्लोजनमध्ये स्मोक म्हणजे धूर, डस्ट म्हणजे धुलीकण, हं, आणि लावा यांचं मिक्सचर एकदम जोरात वरती उडतं, एक्सप्लोड होतं. इट इज अ लाईन ऑफ अ कम्युनिकेशन बिटवीन द सरफेस ऑफ द अर्थ अँड द इंटिरियर मास ऑफ अ मॅगमा ऑर लावा. सो व्होल्कॅनो आपल्याला जसं फ्रस्ट्रेट झालं, आपल्या डोक्यात एकदम शॉट लागला असं आपण म्हणतो, की आपण कसं ओरडतो, किंचाळतो, रडतो, बरोबर आहे की नाही? तर त्याच्याच प्रमाणे व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी जी असते, तर ती ज्वालामुखी एकदम इरप्ट होते, एक्सप्लोड होते. तर ते आपल्या लावा, मॅग्मा म्हणजे अर्थ सरफेसच्या सेंटरच्या जवळ असलेला हा जो लावा म्हणजे लिक्विफाईड सॉइल म्हणणं खूप चुकीचं आहे. लिक्विफाईड जो असतो, तो वर येतो. तो त्याचा प्रेशर रिलीज करतो. ओके. इट इज अ पॅसेज थ्रू विच लावा, फ्रॅगमेंट्स ऑफ रॉक्स अँड हॉट गॅसेस आर थ्रोन आउट फ्रॉम द इंटिरियर ऑफ द अर्थ टू इट्स सरफेस. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचा पॅसेज असतो हा, की ज्यातून लावा, नंतर छोटे-छोटे दगड, छोटे म्हणजे अगदी छोटे नाही, आणि अतिशय गरम असे वायू, हं, की जे पृथ्वीच्या पोटात असतात, आणि पृथ्वी अत्यंत भडकली की जोरात ओरडते, असाच विचार करू आपण त्याला. हं.
they are thrown out from the interior of the earth to its surface. Some of the effects of a volcanoes are as follows. पहिली गोष्ट, loss of lives. Most disastrous effect of volcanoes occur when people have inhabited villages on their slopes of a volcanic mountain. जेव्हा ज्वालामुखीय पर्वतांच्या स्लोप्सवर, उतारांवर किंवा आसपास लोकांनी विलेजेस म्हणजे गावं वसवलेली असतात, तेव्हा तिथे जेव्हा व्होल्कॅनो इरप्ट होतो तेव्हा असा विचार करू की तिथे खूप मोठ्या प्रमाणावर लॉस ऑफ लाईव्ह होण्याचा तोटा असतो किंवा शक्यता असते. Although the death toll from volcanic eruption is limited, a few recent volcanic eruptions have caused a substantial number of deaths. So खरं तर असं म्हणू शकतो आपण की व्होल्कॅनोमुळे डेथ नंबर कमी असू शकतो, लिमिटेड असू शकतो. एका पर्टिक्युलर एरियाला ते डॅमेज करतं. पण तरीही डेथमुळे गेल्या काही वर्षात जेव्हा ज्वालामुखीचे इन्सिडेंट्स घडलेत, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर डेथ झाल्याचं दिसून येतं. कोलंबिया इथे जेव्हा व्होल्कॅनो इरप्ट झाला होता, ऑन 19 नोव्हेंबर 1985, त्या गोष्टीमुळे 23,000 लोकांचा मृत्यू झाला होता. सो दॅट इज अ ह्यूज नंबर. देन ग्लोबल क्लायमेट चेंज. व्हॉल्कॅनिक इरप्शन रिलीजेस ॲश म्हणजे राख, gaseous products in the atmosphere can block sunlight, resulting in cooling of the planet's climate. For example, powerful dust spitting explosions such as Krakatoa caused a drop by mere half a degree or less in the average temperature standard in the particular hemisphere. So त्या पर्टिक्युलर हेमिस्फिअर म्हणजे म्हणजे अर्धगोला, ओके, ज्याला आपण विषुववृत्त, इक्वेटर म्हणतो, त्याच्या अर्धगोलात अशा प्रकारे इरप्शन झालं आणि त्याच्यामुळे असा विचार करा की तो जो डस्ट स्पिटिंग एक्सप्लोजन होतं, म्हणजे फक्त मोठ्या प्रमाणावर धूळ बाहेर रोखली गेली या सगळ्या गरम गरम गॅशियस सबस्टन्सेस, ॲश यांच्या बरोबर, तेव्हा त्याला क्रॅकटू असं म्हटलं जातं. आणि त्या प्रकारच्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावरती काय म्हणू आपण त्याला, टेम्परेचर कमी झालं, कारण त्या डस्टने त्याचा मोठा क्लाउड तयार होऊन तो सूर्यासमोर आला आणि त्याच्यामुळे काय झालं की सूर्यासमोर आलेल्या क्लाउडमुळे सूर्याचं टेम्परेचर किंवा सूर्याची हीट खाली नाही येऊन टेम्परेचर कमी झालं. आता तुम्ही असं म्हणूच शकता की त्यामुळे क्लायमेट चेंजला मदत होईल का? पण हे ॲब्रप्ट झालेलं टेम्परेचर कमी जे असतं त्यामुळे उलट पिकांना, माणसाच्या लाईव्हजना, हेल्थला नुकसानच होतं. ओके. So the third point is, that is ill effects of volcanic eruptions, is formation of hot geysers and hot springs. आपण ज्याला म्हणतो ना, आपल्याकडे उन्हवऱ्याला आहेत गरम पाण्याचे झरे, बरोबर, किंवा जिथून सतत गरम पाणी, गरम हवा पृथ्वीच्या पोटातून बाहेर येत असते. So geyser and hot springs are also producers of regions of a volcanic activity due to the eruption from beneath the earth. So अशा प्रकारे जेव्हा अर्थच्या पोटातून एरप्शन होत असतं तेव्हा त्यातून जो बाहेर गॅस निघत असतो, फॉस्फरस असतो खूपदा, सो त्यातून गीझर्स आणि हॉट स्प्रिंग, गरम पाण्याचे झरे तयार होत असतात. देन फॉर्मेशन ऑफ लेक्स वेन द लावा फ्लोज फिल्स अ व्हॅली. म्हणजे जेव्हा लावा बाहेर पडतो, ज्याला लावारस म्हणतात, खरं तर लावा रिस नाही, लावारस म्हणते मी, नॉट हिंदी, मराठी. सो लाव्हारस जेव्हा बाहेर पडतो पृथ्वीच्या पोटातून, तेव्हा तो व्हॅलीला, त्या अख्ख्या दरीला, खोऱ्याला हा ब्लॉक करून टाकतो, भरून टाकतो. ब्लॉकिंग द स्ट्रीम फ्रॉम फॉर्म्स लेक्स अँड डायव्हर्ट फ्लो ऑफ न्यू चॅनल्स ऑन द मार्जिन्स ऑफ अ लावा डिपॉझिट. हा जो लाव्हा असतो तो सगळ्या बाजूला डिपॉझिट झाल्यामुळे काय होतं की त्यामुळे इतर जे स्ट्रीम्स असतात ते ब्लॉक होतात. म्हणजे झरे, नदी, नाले आणि लेक ही दुसऱ्या बाजूने वाहायला लागतात, त्यांची जागा बदलते किंवा त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होतो. आणि डेफिनेटली नद्यांनी जागा बदलली तर काय होईल? त्या वेगळ्या दिशेने वाहू लागतील आणि कदाचित तिथे घरं असतील. नद्यांनी जागा बदलणं ही तर खूप भयंकर अशी घटना मानली जाऊ शकते. ओके. सो डेफिनेटली आपण जे हे इफेक्ट्स बघितले, व्होल्कॅनो म्हणजे काय? सो तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन द व्होल्कॅनोज अँड इट्स इल इफेक्ट्स किंवा निगेटिव्ह इफेक्ट्स किंवा इम्पॅक्ट. सो लॉस ऑफ लाईफ्स, ग्लोबल क्लायमॅटिक चेंज, फॉर्मेशन ऑफ हॉट गीझर्स अँड हॉट स्प्रिंग्स आणि फॉर्मेशन ऑफ लेक्स. नव्या प्रमाणावर लेक्स तयार होऊ शकतात
जो लावा डिपॉझिट झाल्यानंतर. सो हे सगळे व्होल्कॅनोजचे इम्पॅक्ट आहे. सो व्होल्कॅनोजचे इम्पॅक्ट जरी असले तरी काय मेजर्स घ्यावी त्यावेळी? सो आपल्याला माहिती आहे 3 प्रकारची मेजर्स असतात. रिस्क रिडक्शन मेजर्स, प्रिपेअर्डनेस मेजर्स आणि पोस्ट डिझास्टर नीड्स. सो रिस्क रिडक्शन मेजर्समध्ये लँड यूज प्लॅनिंग फॉर सेटलमेंट अराउंड व्होल्कॅनोज. म्हणजे जेव्हा तुम्ही एका ज्वालामुखीच्या पर्वताच्या आसपास विलेज किंवा गाव वसवत असता, तेव्हा त्याचं योग्य प्रकारे प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यासाठी प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चरल मेजर्स केली गेली पाहिजे. ओके. प्रिपेअर्डनेस मेजर्समध्ये नॅशनल व्होल्कॅनिक इमर्जन्सी प्लॅन सरकारकडून रेडी असले पाहिजेत. व्होल्कॅनो मॉनिटरिंग आणि वॉर्निंग सिस्टीम्स असल्या पाहिजेत. म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की इथे जीवित व्होल्कॅनो आहे, जीवित ज्वालामुखी आहे, तेव्हा तिथे मॉनिटरिंग आणि वॉर्निंग सिस्टीम असली पाहिजे. जर तिथे हालचाली वाढल्या तर लोकांना लगेच वॉर्निंग मिळाली पाहिजे. एनजीओ आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्सचं रेस्क्यू ऑपरेशन आणि फायर फायटिंगसाठी ट्रेनिंग असलं पाहिजे. हे झाले प्रिपेअर्डनेस मेजर. याच्या बरोबरीने पोस्ट डिझास्टर नीड्स काय? तर ग्राउंड अँड एरियल सर्वे टू असेस द डॅमेज. ज्या क्षणी व्होल्कॅनो इरप्ट होतो त्यानंतर जमिनीचा आणि हवेतून सर्वे केला गेला पाहिजे की केवढ्या मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालंय. लोकांचं पटापट इव्हॅक्युएशन केलं पाहिजे. म्हणजे त्यांना पटापट हलवलं पाहिजे त्या जागांवरनं. आणि इव्हॅल्युएशन प्लॅन आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स. किती नुकसान झालंय, होणार आहे आणि त्या प्रकारे इमर्जन्सी रिस्पॉन्स काय असला पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. काय दिला पाहिजे आणि रिकन्स्ट्रक्शन अँड रिहॅबिलिटेशन. अर्थातच ज्यांच्या जमिनींचं, जागांचं, शेतांचं नुकसान झालंय, त्या लोकांना पुनर्वसन करणं त्या लोकांचं हेही गरजेचं आहे. सो दॅट इज रिस्क रिडक्शन, प्रिपेअर्डनेस मेजर्स अँड पोस्ट डिझास्टर नीड्स फॉर व्होल्कॅनोज. सो आज आपण जर तुम्ही बघितलं तर आपण सुनामी बद्दल बघितलं. आपण बघितलं त्याचे इल इम्पॅक्ट्स काय. आपण हेही बघितलं की अर्थक्वेक्स, सुनामी, सायक्लॉन्स, फ्लड्स यावेळी कशा प्रकारे डूज आणि डोंट्स म्हणजे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं व्होल्कॅनो आणि त्याचे इल इम्पॅक्ट्स आणि त्यावेळी कशा प्रकारे आपलं डिझास्टर मिटिगेशन प्लॅन रेडी पाहिजे. 3 प्रकारात. रिस्क रिडक्शन मेजर्स, प्रिपेअर्डनेस मेजर्स आणि पोस्ट डिझास्टर नीड्स. ओके. आज आपण इथेच थांबूया. उद्याला इथून पुढे सुरुवात करूया फ्लड्ससाठी. ओके. हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. बाय बाय.